सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी एक सरासरी कट ऑफ फिजिकलचा कशा पद्धतीने लागणार आहे याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्याच पद्धतीनं लेखीसाठी कोण पात्र होणार, किती गुण कमीत कमी पाहिजेत, जे कट ऑफच्या काठावरती बसून सुद्धा इतिहास करू शकतात. सो अशा पद्धतीनं ज्यांना 2, 3, 4 मार्क कमी पडत असेल त्या पोरांसाठी अजूनही जवळजवळ 30, 40, 50 दिवस तुमच्याकडे आहेत. ह्या एवढ्या दिवसांमध्ये फिजिकलचं प्लॅनिंग कशा पद्धतीने करून तुम्ही हा कट ऑफ काढता येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे. सो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असेल की एक सरासरी कट ऑफ 36 जिल्ह्यांचा सरासरी कट ऑफ हा कशा पद्धतीने असणार फिजिकलचा याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आता आपण पोस्ट करतोय. तर सुरुवातीला एक विनंती करतोय, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका. आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघूयात महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी आता एकंदरीत फिजिकलचा कट ऑफ कसा लागू शकतो याचं तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे. तर तुम्ही तयारी करत असाल, अजूनही अंधारात असाल, अजूनही बघतोय मी की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील आणि अधिवेशन ह्या दोन्ही गोष्टींमुळे अजूनही ग्राउंड ओस पडलेले आहेत. एक 15-20%, 25% पोरं ग्राउंडवर आहेत, बाकी सगळे पोरं ही अजून निवांत घरात बसलेले आहेत. सो कालही मुलांचे फोन आलेले होते की सर वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांचे फोन येतात की सर 1600 मीटर 8 मिनिटांमध्ये आहे, 100 मीटर 16 सेकंदामध्ये आहे आणि गोळाफेक 12 मार्कात जातो, असं होतं तसं होतं, तसं कसं होणार, उरलेल्या 30 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये ग्राउंड कसं आउट ऑफ करायचं. हा विषय आता त्याच पोरांचा असेल जो पाठीमागं निवांत झोपून राहिला होता. आता टेन्शन कोणी घ्यायचं नाही की गेले 1 वर्ष 8 महिने 7 महिने 6 महिने 14 महिने किंवा जे काय असतील त्या सगळ्यांसाठी लक्षात ठेवा की आता तुम्ही घाम गाळलेला आहे तर तुमचं पीक आता येणार आहे ह्या महिन्याभरात लक्षात ठेवा. सो तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. या टेन्शननं लक्षात ठेवायचं, जे झोपलेले होतील ते पुढे जातील आणि तुम्ही एवढं हार्डवर्क करून तुम्ही निवांत बसायला लक्षात ठेवायचं. त्यामुळं असं राहू नका. आता थोडंसं कष्ट आहे, 100% पेन होणार, दुखणार, सहन करावं लागेल आणि ज्याला दुखतं त्यालाच वर्दी भेटते लक्षात ठेवा. विदाऊट पेन वर्दीला काही किंमत नसणार आणि दुसरी गोष्ट वर्दी तुम्हाला भेटणारच नाहीये. सो व्हिडिओ हा शेवटून बघायचा आहे की कशा पद्धतीनं पोलीस भरती 2025 साठी हा एकंदरीत सरासरी कट ऑफ आहे. सुरुवातीला सांगतोय की सगळ्या जिल्ह्याचा फिजिकलचा कट ऑफ आपला ज्यावेळी फॉर्म डेट संपून जाईल त्यावेळी तुमच्यापर्यंत सगळ्या जिल्ह्याचा कॉन्स्टेबलचा असेल, चालकचा असेल, SRPFचा असेल, बॅट्समनचा असेल आणि कारागृहचा असेल, या सगळ्या जिल्ह्यांची कट ऑफ तुमच्यापर्यंत पोहोचून देईल. पण आताच्या घडीला एक सरासरी कट ऑफ देतोय. सुरुवातीला एक सांगतोय की हे कट ऑफ जे आहेत फिजिकलचे ते प्लस मायनस 1-2 मार्क असे होणार, लक्षात ठेवायचं. कारण की काही जिल्ह्याला जागा जास्त आहेत, काही जिल्ह्याला जागा कमी आहेत, काही ठिकाणी अर्ज जास्त गेलेत, काही ठिकाणी अर्ज कमी आहेत. सो या गोष्टींमुळे प्लस मायनस 2 मार्क होणार हे मात्र नक्की आहे. तरी पण तुमचं मार्क किती आहेत बघा. आणि मी एकंदरीत सरासरी 36 जिल्ह्यांचा कट ऑफ एकत्र लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो काही ठिकाणी जागा पूर्ण 0 असतील तिथे कट ऑफ लागणार नाही. तुम्हाला सर्वसाधारणचा कट ऑफ म्हणजे ओपनचा कट ऑफ तुम्हाला मारावा लागेल, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीने ह्या गोष्टी थोड्याफार सुरुवातीला ऍडजस्ट करून घ्यायच्या आहेत. सो कट ऑफ लावत असताना एकंदरीत जागा किती, त्याच पद्धतीनं त्या जागेसाठी आलेले अर्ज किती आणि मुलांची किती तयारी असेल या पद्धतीनं एकंदरीत त्यावेळेचं वातावरण सुद्धा ते डिपेंडिंग करते त्या कट ऑफ वरती, लक्षात ठेवा. सो पाठीमागचा जर इतिहास बघायला गेला तर पुणे कारागृह असेल 2022-23 ची पोलीस भरती असेल, 21 असेल, 19 असेल, मुंबई पोलीस असेल 94% प्लस कट ऑफ जो अगोदर लावलेला होता महिनाभर अगोदर तो फिजिकलचा ऍज इट लागलेला होता आणि त्याच पद्धतीने लेखीचा सुद्धा त्याच पद्धतीने लागलेला होता. हे विषय चर्चेचे होते त्यावेळी, लक्षात ठेवायचं. कारण की मास्टर विशाल सरांनी सांगितलेला कट ऑफ हा कमीत कमी 90% प्लस हा ऍज इट इज असतो, लक्षात ठेवायचं. सो आता तुम्ही किती अंधारात आहे बघा आणि पुढे काय करायचंय तुम्ही ठरवायचं, लक्षात ठेवा. सो पोलीस भरती 2025 साठी बघायचं आपल्याला, लक्षात ठेवा. सुरुवातीला 1 मायनस प्लस 1-2 मायनस होणार आहे डिपेंडिंग ऑन मग जसं सांगितलं की जागा किती असणार आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी. तर 36 जिल्ह्याचा कट ऑफ हा कशा पद्धतीने लागू शकतोय. ओपन साठी ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी, एससी, एसटी, एनटी, बीजेए आणि एसबीसी अशा पद्धतीने सगळ्या जिल्ह्याचा कट ऑफ सांगितलाय. मग रेशो लेखीला कोण पात्र होणार हे पण बघायचं आहे आणि लेखीसाठी किती महिना आहेत असतात, ज्या फिजिकल होईल त्यानंतर लेखी किती दिवसांनी होते याचं सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर बघा ओपन साठी लक्षात ठेवा सगळ्या जिल्ह्याचा ओपनचा जो काही फिजिकलचा कट ऑफ असेल मेल आणि फिमेल अशा पद्धतीने दोघांचं पण लावलेलं आहे, मेल आणि फिमेल, लक्षात ठेवा. ओपन साठी कमीत कमी 40 प्लस मार्क तुम्हाला घ्यावे लागतील कुठल्याही जिल्ह्याचा विषय असेल तर. ओपनची जर सीट मारायची असेल तुम्हाला तर कमीत कमी 40 प्लस 42, 44, 86, 60 जेवढा स्कोर येईल तेवढा कमीच आहे. नंतर फिमेलसाठी 38 ते 40 प्लस मार्क हे तुम्हाला ओपनच्या फिमेलसाठी घ्यावे लागतील. नंतर ओबीसी साठी 38 ते 40 मेलसाठी म्हणजे मुलांसाठी आणि 38 ते 40 सुद्धा फिमेलसाठी अशा पद्धतीने तुम्हाला ओबीसी साठी घ्यावे लागेल. नंतर ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी बद्दल बोलतोय. काही मुलांनी पाठीमागच्या वर्षीचा अभ्यास केलाय
काही कोर्सनी पाठिंबाच्या वर्षीचा विषय केलाय की पाठीमागे 26 लागलेला, 28 लागलेला, 32 लागलेला फिजिकलचा टॉप, त्यामुळे ह्यावेळी पण तेच लागणार आहे. गणित उलट जाणार होणार आहे लक्षात ठेवा. यावेळी पाठीमागे 2-3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की पाठिंबाच्या कटऑफवरती एससीबीसी आणि ईडब्ल्यूएसनी फॉर्म भरले, तोंडाव पडणार, तोंडाव लक्षात ठेवायचं. यावेळीचा कटऑफ हा वेगळ्या पद्धती असणार आहे. त्यावेळी मराठा आरक्षणाचा विषय दुफळी करून बाहेर आला होता. यावेळी मात्र वेगळा विषय आहे. यावेळी मराठा आरक्षणाचा विषय थोडासा शांत आहे, अजूनही तो हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे लक्षात ठेवा. तरी सुद्धा सांगतोय पाठिंबाच्या वेळी विषय चर्चेचा होता, टोकनवरती फॉर्म भरलेले होते आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं होतं त्या 59 मुलं मुली डिस्क्वालिफाय केलेल्या ट्रेनिंगमध्ये असताना सुद्धा तो अधिकार डिपार्टमेंटला असतो. आणि ह्यावेळीचा विषय जो होता तो लक्षात ठेवा. यावेळी मराठा आरक्षण शांत झालेलं आहे. दाखले सगळ्यांचे परफेक्ट झालेले आहेत. टोकनवरती कोणी फॉर्म भरले नाही आहेत. अगोदरच दाखले काढलेले होते, त्यावेळी दाखले मिळाले नव्हते आणि मग ती मुलं ओपनमध्ये गेली किंवा नुकसान झालं, त्यामुळे ते घाबरून तो कट ऑफ कमी झालेला होता. यावेळी तसा विषय काहीच नाही आहे. पण यावेळी त्याच्या बेसवरती जर तुम्ही फॉर्म भरत असाल 26 आणि 28 एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस, डोक्याच्या बाहेरचं कट ऑफ आला लक्षात ठेवायचं. चॅलेंज देतो या व्हिडिओला. समजलं का म्हणतोय? ईडब्ल्यूएस कमीत कमी 38 आणि एससीबीसी सुद्धा 38च्या जवळपास हा कट ऑफ लागला लक्षात ठेवायचं. पाठिंबाचा विषय याच्यामध्ये सोडूनच द्यायचा आहे. नंतर एससी एसटी साठी 36 जवळजवळ तुम्हाला 36 तरी मार्क पाहिजे. एससी एसटी साठी 36 प्लस मार्क तुम्हाला घ्यावे लागतील एससी एसटी साठी. एलटी साठी सुद्धा कमीत कमी 36 ते 38, कमीत कमी 36च्या दरम्यान तुम्हाला मार्क घ्यावे लागतील, तर तुम्ही लेखीला क्वालिफाय होणार आहे. जर एखाद्या जिल्ह्यामध्ये एकच जागा असेल तर तिथं कॉम्पिटिशन अजून टफ जाईल. जर जागा भरपूर असतील तर त्या 36च्या दरम्यान येते लक्षात ठेवायचं. म्हणून सांगतोय, सुरुवातीला सांगितलंय की हा सरासरी कट ऑफ आहे, प्लस 1-2 मार्क होणार हे मात्र नक्की. नंतर बीजेए साठी बघा कमीत कमी 36 मार्क आणि एसबीसी साठी सुद्धा 36 मार्क अशा पद्धतीने तुम्हाला मार्क घ्यावे लागतील लक्षात ठेवा. म्हणजे यातलं एक दिसून येते की सर एससी एसटी एनटी किंवा एसबीसी किंवा इतर ज्या कास्ट आहेत त्यांना कमीत कमी 36 प्लस स्कोअर घ्यावा लागेल, प्लस मायनस 1-2. आणि ओबीसी एससीबीसी ईडब्ल्यूएस ओपन साठी कमीत कमी 40च्या जवळ तुमचा स्कोअर गेला पाहिजे, कमीत कमी 40च्या जवळ. आणि ओपन असेल तर 40 प्लस स्कोअर गेला पाहिजे, हे नक्की झालं. आता हा झाला ओव्हरऑल कट ऑफ 25च्या पोलीस भरतीसाठी. सगळ्या कास्टसाठी ओव्हरऑल कट ऑफ, हा कट ऑफ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. आता लेखीला कोण पात्र होणार हा एक विषय लक्षात ठेवा. तर एकंदरीत तुमच्या जागा किती आणि लेखीबद्दल जर बघायला गेलं तर सेम लेखीबद्दल सुद्धा पुढचा व्हिडिओ येईल की लेखीचा कट ऑफ सेम अशा पद्धतीने लागेल, सरासरी लावणार आहे. नंतर मग प्रत्येक जिल्ह्यावाईज प्रत्येक घटक वाईज तुमच्यापर्यंत कट ऑफ पोहोचतील, विशेष नाही. सो लक्षात ठेवा लेखीला कोण पात्र होणार तर रेशो बघा एकाच 10 प्रमाणात, एका जागी मागे 10 मुलं असणार. लेखीला कट ऑफ नुसार कमी घेतील. 40चे पहिला, नंतर 41, नंतर पुढं 40 नंतर 39, 38, 37, 38 अशा पद्धतीनं खाली खाली येतील उतरत्या क्रमानं. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पद्धतीने एका जागी मागे 10 मुलं घेतील. अशा पद्धतीने जागा किती असेल इंटू होऊन जाईल आणि मग क्वालिफायचा रेशो जो आहे तो एकाच 10 प्रमाण असणार आहे. एका जागेसाठी 10 मुलं घेतील आणि मग 10 मुलांच्यातला एक मुलगा घ्यायचा आहे फायनल लिस्टला आणि 9 मुलं बाहेर पडतील, मुलं मुली बाहेर पडतील लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीने हा रेशो झाला एकाच 10 प्रमाणात. सो पुढे सुद्धा खूप मोठी कॉम्पिटिशन लक्षात ठेवायचं. लिखितनं आपल्याला 9 मुलांना एका जागी मागं टाकायचं लक्षात ठेवायचं. त्यामुळे तयारी करत असताना कशा पद्धतीने तयारी करायची हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. सो वेळ बघा किती भेटेल. जर फिजिकल झालं, समजा आज फिजिकल झालं तर पुढच्या 1 महिन्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षा होते. काही ठिकाणी 20 दिवस 25 दिवस होते, गडबड झाली होती. पाठिंबाच्या वेळेस सुद्धा बघितलं असं लगेचच फिजिकल लागलं. पुण्याला सुद्धा मध्ये पुणे कारागृहामध्ये स्पेस भेटला, 2-2.5 महिने ग्राउंड लांबलं गेलं, फिजिकल झालं, मग 15-20 दिवसांनी परत लेखी गेली. मुंबईचा विषय टोटली वेगळा होता, घटक वाईज सगळ्या होत गेल्या आणि मग नंतर पेपर व्हायला लागले. सो अशा पद्धतीनं कमीत कमी 1 महिना, जास्तीत जास्त 2 महिन्यामध्ये तुमची लेखी होऊन जाते. जास्तीत जास्त 2 महिन्यामध्ये तुमची लेखी होऊन जाते फिजिकलच्या शेवटच्या दिवसात नंतर लक्षात ठेवायचं. सो तुम्हाला किती वेळ आहे तर एकंदरीत तुम्हाला लेखीसाठी अजूनही जवळजवळ 3 महिने तुमच्याकडे वेळ आहे. ह्या 3 महिन्यामध्ये तुम्ही काही करू शकताय. तुम्हाला जर कट ऑफच्या काटावरती मार्क पडत असेल तर तिकडे तुम्ही 90 प्लस घ्या आणि निवांत राहा. टेन्शन काय घेऊ नका. जे आपल्या हातचं आहे त्याला सोडू नका अजिबात. इकडे कट ऑफच्या काटावरती बसा, तिकडे फायनल लिस्ट मारा. मागच्या भरतीला पण असेच केले होते. आपली ऑनलाईन बॅच वगैरे मुलं मुली होती ऑफलाईनची, 38-36 मार्क होते, काटावर बसले, 90 प्लस तिकडे घेतले, 3-3 पोस्टला क्वालिफाय झाले. वेगळा विषय टोटली. समजलं? अजिबात खच्ची करून घेऊ नका, कारण यावेळीची कॉम्पिटिशन ही वेगळ्या पद्धतीने डिवायडेड झालेली आहे. पाठीमागे पण सांगतोय, आताही सांगतोय. सो कुठं किती कट ऑफ लागणार आहे हे कुणीही काही सांगू शकत नाही. पूर्णपणे 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये कट ऑफ हा डिवायडेड होणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. सो हे झालं 36 जिल्ह्याचे कट ऑफ. लेखीला कोण क्वालिफाय होणार तर एकाच 10 प्रमाणात लेखीला क्वालिफाय होती. वेळ किती भेटेल? कमीत कमी 1 महिना ते जास्तीत जास्त 2 महिने. अशा पद्धतीनं तुमचं फिजिकल झाल्यानंतर तुम्हाला पेपरसाठी एवढे दिवस भेटणार आहेत.
सो आता लेखीसाठी जर तुम्हाला तयारी करत असाल तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी 15,000 प्रश्नसंच असलेली पीडीएफ, 15,323 प्रश्नसंच असलेली पीडीएफ ही आपण घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये 2000 पेजेसचा समावेश आहे. एकंदरीत 2000 प्लस पेजेस आहेत. त्यानंतर 36 जिल्हा भरतीसाठी अतिशय उपयुक्त असेल. 36 जिल्ह्यातल्या सर्व घटक, सगळे पोलीस कॉन्स्टेबल असेल, चालक असेल, SRPF असेल, बॅट्समन असेल, कारागृह असेल, 36 जिल्ह्यातल्या सगळ्या पदांसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. सर्व विषय याच्यामध्ये समावेश केलेले आहेत. मराठी ग्रामर असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, GK-GS असेल, त्याचबरोबर इतर विषय म्हणजे तांत्रिक प्रश्न असतील, पदाशी निगडीत किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा जॉग्राफिकल, हिस्टॉरिकल, जे काही जिल्हा विशेष स्पेशल प्रश्न असतील हे सगळे याच्यामध्ये समावेश केलेले आहेत. त्याच पद्धतीनं पाठिंबाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सुद्धा याच्यामध्ये सोडून दिलेल्या आहेत जिल्ह्यानुसार. आणि त्याच पद्धतीनं इतर जे 1985-86 पासून ते 2025 पर्यंतच्या वर्ग 2 आणि वर्ग 3 लेवलचे प्रश्न ह्याच्यामध्ये आपण समावेश केलेला आहे. तर पाठीमागचा इतिहास जर बघितला तर पाठीमागच्या पोलीस भरतीमध्ये 2022-23च्या पोलीस भरतीमध्ये जवळजवळ 4,500 क्वेश्चनचा ठोकळा होता आणि यावेळी 15,323चा आहे. तर जवळजवळ 3-3.5 पटीने मोठा ठोकळा तुमच्यापर्यंत घेतलेला आहे पीडीएफचा. सो पाठीमागच्या पेपरवेळी 53 प्रश्न हे आपले आलेले होते आणि यावेळी 70 प्लस प्रश्न आपले असणार आहेत. 70 ते 80 प्रश्न पूर्ण हे आपण लक्षात ठेवायचं. सो लक्षात ठेवा, जर 10 जरी मार्क जास्त पडले तर गुलाल लागला म्हणून समजायचं. 10 मार्क जरी जास्त पडले तरी सुद्धा गुलाल लागला लक्षात ठेवायचं. सो एवढी मोठी ताकद ह्या 15,323 प्रश्नसंचामध्ये लक्षात ठेवायचं. सो याच्यासोबत तुम्हाला काय होणार आहे, तर 99 रुपयाचं डायरेक्ट प्लॅन सुद्धा तुम्हाला मोफत भेटणार आहे. 99 रुपयाचं डायरेक्ट प्लॅन पीडीएफ 3 पेजेसची पीडीएफ आहे. अतिशय चांगला डायरेक्ट एक प्लॅन प्रोफेशनल तुमच्यापर्यंत दिलेला आहे. प्रोटीन किंवा इंजेक्शन हे ते घेऊन स्वतःच्या शरीराचे हाल करण्यापेक्षा जो डायट असेल, जो आपल्या खिशातला परवडणारा असेल, जो लॉंग लाईफ आपल्याला चांगली एनर्जी देईल, अशा पद्धतीनं एक चांगला डायट प्लॅन तुमच्या समोर दिलेला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर शॉर्टपुट थ्रूसाठी अतिशय महत्त्वाचा डायट प्लॅन सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला मोफत देणार आहे, ज्याची किंमत आहे 99 रुपये. सो एवढं सगळं 15,323 प्रश्न प्लस 99 रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा तुम्हाला मूळ किंमत आहे 700 रुपये. आपण देणार आहोत फक्त आणि फक्त 399 रुपयाला. तुम्हाला फक्त आणि फक्त 399 रुपयाला घर बसल्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातला असाल, मुलगी असाल, पुरुष असाल, कुणी असाल, तयार करत असाल तर लक्षात ठेवा, तुम्हाला जर यावेळी वर्दी घालवायची असेल तर तुमच्यासोबत मी आहे. अजिबात टेन्शन घेऊ नका. ज्याला ज्याला ही पीडीएफ हवी असेल त्यांनी वेळ घालवता आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या किंवा 84 68 99 61 78 या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. घर बसल्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला पीडीएफ भेटून जाणार आहे. फक्त 5 मिनिटांमध्ये लक्षात ठेवायचं. ह्यावेळी बघा गुलाल पाहिजे असेल तर आत्ताच विचार करा, कारण की अतिसंभाव्य प्रश्न असतात. लक्षात ठेवायचं. पाठीमागचा इतिहास सुद्धा खूप मोठा आहे, लक्षात ठेवायचं. जसं मगाशी बोललो, कटअपच्या काटावरती बसून सुद्धा पोरांनी 3-3 पोस्ट काढल्या होत्या. यावेळी मात्र 100% इतिहास असणार आहे आपल्या पिढीतून, लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच आहे. अजिबात डिलीट वगैरे काय होणार नाही. ह्याला लाईफ नाही आहे. 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष करू शकताय. त्याच पद्धतीने इतर भरतीची तयारी करत असाल याच्यासोबत, जसं की वनरक्षक, तलाठी, आरोग्य सेवक, MPSC असेल तर MPSCच्या परवाची पेपर झाला होता ग्रुप Cचा मेन्सचा, त्यावेळी 26 प्रश्न या पीडीएफ मध्ये होते, लक्षात ठेवायचं. MPSCला 0.25 आणि 50 मार्कांमध्ये पोरं असतात, लक्षात ठेवा. 1-1 मार्कांवर नसतात. तो ह्या पोरांना खूप मोठा आपल्याला फायदा झाला होता, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं तुम्हाला ही पीडीएफ 700 रुपयाची पीडीएफ फक्त 399 रुपये भेटणार आहे. घर बसल्या तेही 5 मिनिटांमध्ये. फक्त एकच काम करावं लागेल, या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आत्ताच एक मेसेज करा. 5 मिनिटांमध्ये पीडीएफ तुमच्या स्क्रीनवरती घ्या आणि लवकर अभ्यास करायला सुरुवात करा. सो एकंदरीत पोलीस भरती 2025 साठी 36 जिल्ह्याचा कट ऑफ लावून लेखीला कोण पात्र होणं हे सांगितलं, किती वेळ भेटतो लेखीला ते पण सांगितलं आणि आपल्या पीडीएफ बॅच मध्ये सांगितलेलं आहे. सो अशाच पद्धतीनं पुढचा जो व्हिडिओ असतो तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे. त्यासाठी पहिली गोष्ट करावं लागेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यावं लागेल. सो शेवटी सर्व आलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.